नमस्कार, मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये समोर ही जी दिसत आहे सशाची टोपी ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत। ही बनी कॅप आहे। सुलट बाजूने याप्रमाणे दिसते, उलट बाजूने ही याप्रमाणे दिसते। हे पहा, ही मानेवर अशी पट्टी येईल। ही अतिशय व्यवस्थित बाळाला बसते। ही सर्वसाधारणपणे 9 महिने ते 1.5 वर्षाच्या बाळापर्यंत व्यवस्थित येईल। विणायला अगदी सोपी आहे। ही विणण्यासाठी 45 ते 50 ग्रॅम इतकी लोकर लागते। घातल्यानंतर हे कान असे उभे राहतात, कुणालाही सहज विणता येण्यासारखी आहे। तर सुरुवात करूया। कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। बाळाची ससा टोपी विणायला सुरुवात करायची आहे। यासाठी या 9 नंबरच्या म्हणजे 3.75 mm सुया आहेत। 3 प्लायचा धागा आहे। सुईवर 63 टाके घातलेले आहेत। 63 स्टिचेस कास्ट ऑन केलेले आहेत। या 63 टाक्यांवर 10 ओळी पूर्ण उलट विणून घेतलेल्या आहेत। ही खालची पट्टी असणार आहे। तर ह्या 10 ओळी उलट विणल्यानंतर त्याप्रमाणे विणायचं आहे। पहिले 5 टाके हे उलट विणायचे। ही साइडची पट्टी असणार आहे। हे 5 टाके झाल्यानंतर शेवटचे 5 टाके उरेपर्यंत मधले सगळे टाके सुलट येतील। शेवटचे 5 टाके राहिलेले आहेत ते उलट विणायचे। ही सुलट बाजूची ओळ झाली। उलट बाजूची ओळ सगळे टाके उलट विणायचे आहेत। ही उलट बाजूची ओळ पूर्ण उलट विणून पूर्ण झालेली आहे। तर ह्याच 2 ओळी रिपीट करायच्या आहेत। सुलट बाजूला पहिले 5 आणि शेवटचे 5 उलट विणायचे, मधले सगळे सुलट येतील। उलट बाजूला पूर्ण ओळ उलट विणायची आहे। याप्रमाणे 6 ओळी विणायच्या आहेत। तर या 6 ओळी आपण विणून घेऊया। एकूण या 8 ओळी विणून झालेल्या आहेत। जर आपल्या लोकरीचं आणि सुयांचं माप वेगळं असेल तर अंदाज यावा यासाठी सुरुवातीपासून इथपर्यंत हे 2 इंच इतकं विणलेलं आहे। आता याप्रमाणे विणायचं आहे। ही सुलट बाजूच असणार आहे। पहिले 5 आणि शेवटचे 5 टाके हे उलटच विणायचे आहेत। हे एकूण 63 टाके आहेत। 31 टाके या बाजूला, 31 टाके या बाजूला आणि मध्ये 1 टाका याप्रमाणे हे विभाजन आहे। तर एकूण 31 टाके विणायचे आहेत। तर एकूण 31 टाके पहिल्यांदा विणायचे, त्यामध्ये पहिले हे 5 सुद्धा मोजलेले आहेत। हे एकूण 31 टाके विणलेले आहेत। हा मधला टाका आहे। तर या मधल्या टाक्याच्या आधी आत धागा घ्यायचा, हा मधला टाका विणायचा, पुन्हा आत धागा घ्यायचा आणि पुढचे 31 टाके हे आहेत त्याप्रमाणे विणायचे। ही सुलट बाजूची ओळ असणार आहे। आता आपण टाके वाढवायला सुरुवात केलेली आहे। त्यातली ही पहिली ओळ आहे। शेवटचे 5 टाके मात्र उलट विणायचे। ही पट्टी असणार आहे। ही सुलट बाजूची ओळ पूर्ण झाली। उलट बाजूची ओळ सगळे टाके उलट विणायचे आहेत। ही दुसरी ओळ आहे उलट बाजूला। मध्ये आल्यानंतर पहिल्या ओळीला आपण इथे 2दा अटी घेतलेली आहे, तर ती ही अटी आणि मधला टाका हे उलट विणायचे आहेत। थोडक्यात ही पूर्ण ओळ उलट विणायची आहे। दुसरी ओळ पूर्ण झालेली आहे। आता इथून पुढे याच 2 ओळी कंटिन्यू करायच्या आहेत। हे पहा, इथे बरोबर
मध्यभागी याप्रमाणे जाळी येत जाईल। प्रत्येक सुलट ओळीला या बाजूला एक टाका आणि या बाजूला एक टाका वाढत जाईल। म्हणजेच या बाजूला एक जाळी आणि या बाजूला एक जाळी याप्रमाणे ही येत जाणार आहे। याच दोन ओळी पुढे कंटिन्यू करायच्या आहेत आणि ही जी जाळी आहे अशा एकूण 23 जाळी झाल्या की थांबायचं आहे। इथे 2 आहेत, याप्रमाणे प्रत्येक ओळीला ही एक जाळी मोजायची। 1 2 3 4 5 याप्रमाणे हे असं मोजत जायचं आहे आणि एकूण याप्रमाणे 23 जाळी झाली की थांबायचं आहे। 23 पैकी एक जाळी ही झालेली आहे, म्हणजे आणखीन 22 जाळी होईपर्यंत आपल्याला विणायचं आहे। साधारणपणे 44 ओळी होतात, तर तिथपर्यंत आपण विणून घेऊया। हे पहा, ह्या एकूण 23 जाळी झालेल्या आहेत। जिथून टाके घातलेले आहेत तिथून हे 8.5 इंच इतकं झालेलं आहे विणून। जर आपल्या सुयांचं आणि लोकरीचं माप वेगळं असेल तर याप्रमाणे विणलं तरी चालेल। हे 8.5 इंच आहे। हा जो मधला टाका आहे याच्या या बाजूला 54 टाके आणि या बाजूला 54 टाके, म्हणजेच 54 स्टिचेस आहेत। आता याप्रमाणे विणायचं आहे। बॉर्डरचे जे 5 टाके आहेत ते उलट विणायचे। त्यानंतर आता हे 49 टाके आहेत, तर यातले 24 टाके हे सुलट विणायचे। 20 21 22 23 आणि 24 हे 24 टाके विणले। आता इथे मधल्या टाक्यानंतर हे 25 टाके आहेत। ही जी सुई आहे ती आता याप्रमाणे अशी वळवून घ्यायची। याप्रमाणे ही आणि ही उलट बाजू असणार आहे। आता टाके कमी करायचे आहे, त्यासाठी आपल्याला तिसरी सुई लागणार आहे। पहिल्यांदा पाठीमागच्या सुईवरचा एक टाका आणि पुढच्या सुईवरचा एक टाका, याचा 2चा 1 याप्रमाणे विणायचा करायचा। हे पहा, हे 2 टाके काढून टाकायचे। प्रत्येक टाका विणल्यानंतर याप्रमाणे थोडंसं असं खेचायचं आहे। आता हा जो 2चा 1 केलेला टाका आहे तो या सुईवर घ्यायचा। सुरुवातीला फक्त पहिल्यांदाच 2चा 1 करायचा, यानंतर हा 2चा 1 केलेला टाका, त्यानंतर या सुईवरचा पुढचा टाका आणि या सुईवरचा एक पुढचा टाका, असे हे एकूण 3 टाके घ्यायचे आणि या 3चा 1 करायचा। हे पहा, 3ही टाके काढून टाकायचे। पुन्हा हा टाका मागच्या सुईवर घ्यायचा, तर हा टाका या सुईवरचा 1 आणि या सुईवरचा 1 असा 3चा 1 करायचा। मग टाके काढून टाकायचे तिन्ही। पुन्हा हा टाका पाठीमागच्या सुईवर घ्यायचा, पुन्हा पुढचा एक टाका, दोन्ही सुयांवरचे पहिले टाके घ्यायचे आणि 3चा 1 करायचा। याप्रमाणे हे टाके बंद करत जायचं आहे। 2चा 1 केलेला टाका, या सुईवरचा पहिला टाका, या सुईवरचा पहिला टाका, या 3चा 1 याप्रमाणे विणायचा। टाके काढून टाकायचे। हे असं खेचून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित टाके बंद होतात। याप्रमाणे हे शेवटचे 5 टाके उरेपर्यंत विणत जायचं आहे। हे 5 टाके राहिलेले आहेत बॉर्डरचे। तर हा जो 3चा 1 केलेला टाका आहे
तो या सुईवर घ्यायचा, त्याच्या पुढचा टाका आणि हा मधला टाका असा 3चा 1 उलट करायचा। याप्रमाणे आता धागा बाहेर घ्यायचा आहे, हे ओढून घ्यायचं। हा जो आहे हा मधला टाका आहे। आता ही जी बॉर्डर आहे त्यानंतर पुन्हा हे 49 टाके आहेत, तर त्यातले पुन्हा 24 टाके विणायचे आहेत। एकोणीस, 20, 21, 22, 23 आणि 24। या बॉर्डर नंतर हे 25 टाके आहेत। आता पुन्हा हे टाके बंद करायचे आहेत, तर त्यासाठी आणखीन एक सुई लागेल। तर हे जे टाके आहेत हे याप्रमाणे स्टिच होल्डरवर किंवा सेफ्टी पिनवर काढून ठेवायचे। हे पहा, ही सुई जी आहे ती पुन्हा याप्रमाणे घ्यायची। ही उलट बाजू असणार आहे। या बाजूचे टाके ज्याप्रमाणे बंद केले त्याचप्रमाणे टाके बंद करायचे। सुरुवातीला फक्त 2चा 1 करायचा, पाठीमागच्या सुईवरचा 1 आणि पुढच्या सुईवरचा 1 याप्रमाणे पहिल्यांदा 2चा 1 करून घ्यायचा। त्यानंतर हा टाका पुन्हा पाठीमागच्या सुईवर ठेवायचा। त्यानंतर या सुईवरचा पुढचा टाका आणि या सुईवरचा पहिला टाका असा पुन्हा 3चा 1 करायला सुरुवात करायची आहे। पहिल्यांदाच तेवढा 2चा 1 करायचा, त्यानंतर 3चा 1 याप्रमाणे टाके बंद करत जायचं आहे। पुन्हा हा टाका पाठीमागच्या सुईवर घ्यायचा, हा 3चा 1 केलेला हा टाका, त्यानंतर या सुईवरचा पहिला टाका आणि या सुईवरचा पहिला टाका असा 3चा 1 करत जायचा आहे। पहिल्यांदा ज्याप्रमाणे टाके बंद केले त्याचप्रमाणे ही कृती असणार आहे। तर याप्रमाणे टाके बंद करत जायचं आहे आणि बॉर्डरचे 5 टाके उरेपर्यंत याचप्रमाणे टाके बंद करायचे आहेत। हे पहा, या सुईवरचे सगळे टाके संपलेले आहेत। हे बॉर्डरचे 5 टाके राहिलेले आहेत। हा जो टाका आहे तो आता या सुईवर घ्यायचा। हे जे इकडच्या बाजूचे जे टाके आहेत ते पुन्हा या सुईवर घ्यायचे। आता हे बॉर्डरचे हे 5 आणि हा जो 3चा 1 केलेला आहे ते टाके आहेत। आता हेही टाके बंद करायचे आहेत, तर तेही याप्रमाणे करायचे। पुन्हा तिसरी सुई घ्यायची। आता हे टाके याप्रमाणे बंद करायचे। पाठीमागच्या सुईवरचे 3, त्यातला हा एक 3चा 1 केलेला टाका असणार आहे पहिला। तर या सुईवरचे हा 3चा 1 केलेला आणि हे नंतरचे या सुईवरचे 2 असे हे 3 आणि पुढच्या सुईवरचे 2 असा 5चा 1 करायचा आहे। हे सोपं जावं यासाठी पहिल्यांदा ह्या 2 टाक्यातून सुई काढायची, या 2 टाक्यातून, आणि नंतर तीच सुई पाठीमागच्या 3 टाक्यातून काढायची। म्हणजे 5 टाक्यातून सुई काढणं सोपं जातं। हे पहा, 5 टाक्यांचा आपण 1 केलेला आहे। पुन्हा हे असं खेचून घ्यायचं, हा टाका पाठीमागच्या सुईवर घ्यायचा, हा टाका आणि पुढचे 2 टाके याप्रमाणे, आणि पुढच्या सुईवरचे पुन्हा 2 टाके असा 5चा 1 करायचा याप्रमाणे। आणि ही सुई पाठीमागच्या 3 टाक्यातून काढायची की व्यवस्थित 5ही टाक्यातून सुई ती बाहेर येते, एखादा टाका त्यातला मिस होणार नाही। शेवटी हे 3 टाके जे राहिलेले आहेत त्या 3चा 1 करायचा, या 3चा शेवटी 1 करायचा। याप्रमाणे सगळे टाके बंद झालेले आहेत। हा जो धागा आहे तो इथे एवढासा कट करायचा। हा धागा
या टाक्यातून शेवटच्या काढायचा आणि हे असं खेचलं की सगळे टाके बंद होऊन जातात. हे पहा, ही उलट बाजू आहे. पूर्ण आपली टोपी शिवून तयार झालेली आहे. मध्ये हे याप्रमाणे असं व्यवस्थित शिवलं गेलेलं आहे. आता याचे बंद कसे विणायचे ते बघूया आपण. या दोन ज्या पट्ट्या आहेत, या इथून आणि या इथून असे एकूण 5-5 टाके उचलायचे आहेत. हे पहा, टाके दिसतात हे याप्रमाणे असे एकूण 5 टाके उचलायचे. प्रत्येक एका टाक्यातून याप्रमाणे टाके उचलायचे. याप्रमाणे हे बघा, बरोबर 5 टाकेच उचलायचे आहेत. ही सुलट बाजू आहे. आता आपण उलट बाजूला येणार. धागा जोडावा लागेल आपल्याला. हे पण सगळे टाके उलटच विणायचे आहेत, तर उलट प्रमाणे सुई घालायची आणि इथे पहिला टाका विणून घ्यायचा आणि इथे टाका विणल्यानंतर ते आधी एक गाठ घालून घ्यायची. उलट विणायला सुरुवात करायची आहे. प्रत्येक वेळी हा धागा एकदा आत घ्यायचा, जास्तीचा धागा लपला जाईल. याप्रमाणे हा पण धागा इकडचा आपण आता गाठ बांधलेला जो धागा आहे तो संपवून टाकायचा. हे पहा, एकदा आत एकदा बाहेर याप्रमाणे. तर हे 5 टक्के आता उलट दोन्ही बाजूनी विणायचे आहेत. हे पहा, हे सगळे टाके उलट उलट विणत जायचं आहे. आत्ता ज्याप्रमाणे टाके उचलले त्याचप्रमाणे इथेही टाके उचलायचे आहे. ही जी अशी बॉर्डर दिसते जी त्याच बाजूने टाके उचलायचे आहेत. या बाजूने टाके उचलायचे नाहीत, इकडून टाके उचलायचे आहेत. एक या बाजूला आणि एक या बाजूला बंद येईल तेवढे आपल्याला लांब लागतील तेवढे विणायचे आणि मग टाके बंद करायचे. तर तिथपर्यंत साधारण विणून घेऊया आपण. हे बंद याप्रमाणे विणून झालेला आहे. आपल्याला जेवढा लांब हवा आहे तेवढा विणायचा आहे. सर्वसाधारणपणे हा 6.5 इंच इतका मी विणलेला आहे. दोन्ही बाजूला 6.5 इंच याप्रमाणे विणायचं आहे. आता हे जे 5 टाके आहेत ते याप्रमाणे विणायचे आणि बंद करून टाकायचं. पहिल्यांदा 3चा 1 करायचा, 3चा 1 उलट प्रमाणेच विणायचा. त्यानंतर शेवटच्या 2 टाक्यांचा 1 करायचा. आता 2 टाके राहिले सुईवर. आता या 2चा 1 पुन्हा उलट प्रमाणे विणायचा. 2चा 1. सगळे टाके बंद झालेले आहेत. हा एकच टाका राहतो. हा जो धागा आहे तो इथे छोटासा असा कट करून टाकायचा. कट केलेला धागा या एका शेवटच्या टाक्यातून काढायचा की हा टाकाही बंद होऊन जाईल. हे पहा, याप्रमाणे हे दोनही बेल्ट विणलेले आहेत दिसत असतील. जे धागे जिथे तिथे राहिलेले असतील इथेच आतल्या आतल्या टाक्यांमध्ये हे असे लपवून टाकायचे की जेणेकरून ते उसवून येऊ नये यासाठी या टाक्यांची ज्याप्रमाणे दिशा आहे त्याप्रमाणे लपवून टाकायचे आहेत. हे बघा, याप्रमाणे सगळे टाके बंद झालेले आहेत. सगळी कॅप आपली तयार झालेली आहे. हे पहा, ही कॅप बाळाला अगदी व्यवस्थित येते. पाठीमागच्या बाजूने ही याप्रमाणे दिसते. हे बरोबर मानेवर येतं, व्यवस्थित बसते. ही फिटिंग याचं अगदी व्यवस्थित होतं. हे जी 2 टोके आहेत ही घातल्यानंतर अशी उभी राहतात, त्यामुळे अगदी ही सशासारखी दिसते. पूर्णपणे ही गरम आहे. कान वगैरे सगळे पूर्ण झाकले जातात. ही टोपी अगदी कुणालाही सहज विणता येण्यासारखी आहे. कमी वेळात होते, त्याचप्रमाणे ह्याला लोकरही कमी लागते. शिल्लक राहिलेल्या लोकरीचा सुद्धा तुम्ही उपयोग करू शकता. तर आशा आहे की ही कॅप सुद्धा तुम्हाला नक्की आवडेल. तर एकदा जरूर करून पहा. आपल्या सूचनांचे स्वागत आहे. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.